शिवसेनेचे रवींद्र बायकर यांना अपात्र ठरवण्याची याचिकेमध्ये कोर्टाने निकाल राखून ठेवल्याची माहिती समोर येते। उद्धव सेनेचे अमोल कीर्तीकर यांनी बायकरांच्या निवडीला कोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं, पण कोर्टाने हा निर्णय राखून ठेवलेला आहे। मुंबई उत्तर पश्चिममध्ये बायकरांना 48 मतांनी त्यांचा विजय झालेला होता आणि बायकरांच्या विरोधातील याचिकेवरील निर्णय आता राखून ठेवलेला आहे। तो निर्णय राखीव आहे, त्यामुळे तो निर्णय नेमका काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। शिंदे सेनेचे रवींद्र बायकर हे लोकसभेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि त्यांच्या विरोधामध्ये अमोल कीर्तीकर उद्धव सेनेचे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि त्यांच्यामध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे। फक्त 48 मतांनी रवींद्र बायकर हे जिंकले, पण त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता अमोल कीर्तीकर यांच्याकडून। विजय आपलाच झालेला आहे, पण त्यांनी चीटिंग केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर जी याचिका दाखल झाली होती त्या याचिकेतील निर्णय हा कोर्टाने राखून ठेवलेला आहे। त्यामुळे तो निकाल नेमका काय आणि तो कधी निकाल दिला जाणार याकडे आता लक्ष आहे, कारण त्याच्यावरच ठरणार आहे रवींद्र बायकर यांचं भवितव्य। सध्या ते खासदार आहेत, त्याच्यामुळे आता निर्णय नेमका त्यांच्या पक्षात येतो की विरोधात येतो ते बघावं लागेल। जर पक्षात आला तर ते खासदारच राहतील पुढचे 5ही वर्ष, पण विरोधात आला तर मात्र अमोल कीर्तीकर हे खासदार होणार का असाही सवाल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।